महायुतीला मनसेचं इंजिन लागण्याची शक्यता आहे। मनसेला महायुतीत घेण्यासाठी आता वेगवान हालचाली सुरू झालेल्या आहेत। देवेंद्र फडणवीसांनंतर राज ठाकरे देखील दिल्लीत दाखल झालेत। दरम्यान राज ठाकरे हे दक्षिण मुंबईच्या जागेसह 2 जागांसाठी आग्रही असल्याची माहिती आहे। युती झाल्यास मनसेला 1 ते 2 जागा मिळण्याची शक्यता आणि ही जागा मिळाल्यास दक्षिण मुंबईतून बाळा नांदगावकर हे उमेदवार असण्याची शक्यता आहे। तर दुसरीकडे मनसेला लोकसभेची जागा न दिल्यास राज्यसभेची उमेदवारी भाजपकडून मिळण्याची शक्यता आहे। राज ठाकरे दिल्लीमध्ये दाखल झालेले आहेत। आपण अधिक माहिती घेऊया, आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप आहेत। प्रमोद, मनसेला 1-2 जागा मिळण्याची शक्यता आहे। राज ठाकरे दिल्लीत दाखल झालेत, कोणाकोणाची भेट घेणार ते? गिरीश, काही वेळापूर्वी अगदी 10 मिनिटांपूर्वी राज ठाकरे जे आहेत ते दिल्लीच्या एअरपोर्टवरती दाखल झाले आणि दिल्लीच्या एअरपोर्टवरून ते आता खरं तर दिल्लीकडे निघालेले आहेत। ते दिल्लीमध्ये जे महत्त्वाची जर बघितलं आपण तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहेत। असं बोललं जातं की ते भाजपचे जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत जे पी नड्डा यांच्यासोबत देखील बोलू शकतात। जी माहिती मिळते गिरीश, त्या माहितीनुसार 11 वाजता राज ठाकरे हे अमित शहा यांची भेट घेणार आहेत। त्यावेळी त्यांच्यासोबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील असण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते। तुम्ही म्हणालात तसं लोकसभेच्या निवडणुका अगदी तोंडावरती आलेल्या आहेत। आचारसंहिता कालपासून लागलेली आहे। त्या पार्श्वभूमीवरती राज ठाकरेंच्या मनसेचं इंजिन महायुतीला लागणं खूप महत्त्वाचं मानलं जाते। फक्त लोकसभेपुरतं नाही गिरीश, तर आगामी काळात होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका असतील, महापालिकेच्या निवडणुका असतील, या सगळ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती राज ठाकरे यांचं महायुतीमध्ये येणं खरं तर एक प्रकारे महत्त्वाचं मानलं जाते। तुम्ही म्हणालात तसं 1 ते 2 जागा देण्याची शक्यता मनसेला वर्तवली जाते। जी मला माहिती मिळते गिरीश, त्या माहितीनुसार दक्षिण मुंबई आणि शिर्डी या 2 जागांसाठी मनसे जे आहे ती चाचपणी करत असल्याची माहिती मिळते आणि जर त्या 2 जागा भाजपला मनसेला मिळाल्या नाहीत तर महायुतीसोबत राहून आगामी काळामध्ये राज्यसभेची तर जागा घ्यायची, सोबतच विधानसभेच्या जागा वाटपामध्ये महत्त्वाचा रोल जो आहे तो निभवायचा, अशा पद्धतीची मनसेची एक स्ट्रॅटेजी असल्याची देखील बघायला मिळते। त्याच अनुषंगाने ही बैठक जी आहे ती अत्यंत महत्त्वाची मानली जाते। आजची बैठक कशा पद्धतीने होते हे बघणं महत्त्वाचं आहे गिरीश, कारण राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हे दोघं अमित शहा यांच्यासोबत कशा पद्धतीने चर्चा करतात आणि दिल्लीमध्ये काय घडते वेळोवेळी तुमच्याकडे माहिती घेत राहू। तुर्तास तुम्ही जी माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद। मनसे महायुतीत सहभागी होणार अशा हालचाली दिल्लीत घडतायत, कारण मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस या दोघांचं वक्तव्य तेच होतं की दोघां पक्षांची विचारसरणी एकच आहे। हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून मनसे आता महायुतीत सहभागी होईल अशी शक्यता वर्तवली जाते। राज ठाकरे दिल्लीत दाखल झालेले आहेत, अमित शहांची ते भेट घेतील आणि मनसे 1 ते 2 जागा मनसेला मिळतील त्या जागांवर देखील या बैठकीत चर्चा होईल। मनसे महायुतीत आल्यानंतर त्यांना लोकसभा आणि विधानसभेत जागा देण्याचं आश्वासन मिळण्याची शक्यता आहे। राज ठाकरेंना काय मिळू शकतं आपण पाहूया ग्राफिकच्या माध्यमातून। बघा, महायुतीत मनसेला लोकसभेच्या 1 ते 2 जागा मिळण्याची शक्यता आहे। दक्षिण मुंबईसाठी मनसे आग्रही आहे आणि या जागेवरून बाळा नांदगावकर उमेदवार असतील लोकसभेची अशी शक्यता वर्तवली जाते दक्षिण मुंबईतून। मात्र लोकसभेची जर जागा मिळाली नाही तर मनसेला राज्यसभेची उमेदवारी मिळू शकते। विधानसभेत देखील मनसेला समाधानकारक जागा देण्याचं आश्वासन भाजपनं दिलेलं आहे। दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेने देखील मनसेला साथ घातली आहे। राज ठाकरे आणि आमची विचारधारा एकच असल्याचं मोठं विधान शिंदेने केलंय। काही दिवसांपूर्वी फडणवीस यांनी देखील राज ठाकरे आणि आमच्या भूमिकेत फारसा फरक नसल्याचं म्हटलं होतं। तर मनसे महायुतीत सहभागी होणार असल्याचे संकेत शिंदे आणि फडणवीस यांनी दिले। गेल्या काही दिवसांपासून त्याच्या हालचाली होत होत्या। मनसेच्या नेत्यांनी फडणवीस यांची भेट देखील घेतली होती। मराठी माणसाच्या हक्कांसोबत आज एक हिंदुत्वाची भूमिका ही त्या ठिकाणी मनसेने घेतली आहे। त्यामुळे त्यांच्या आणि आमच्या भूमिकेत फारसं अंतर राहिलेलं नाही आहे। बाकी मग निवडणुकीत काय करायचं आहे वगैरे याच्यावरनं इन्फरन्सेस काढता येणार नाही। या गोष्टी चर्चेच्या असतात, तपशिलाच्या असतात, त्यामुळे योग्य वेळी योग्य निर्णय होऊ शकतात। एमएनएस की मीटिंग हो रही लगातार, क्या राज ठाकरे एमएनएस महायुति में शामिल हो रही है? एनडीए में राज ठाकरे जी अभी हमारे एक विचारधारा वाले हैं, एक ही विचार के लोग हैं हम लोग सभी लोग, और इसलिए निश्चित रूप से योग्य निर्णय होगा।